आज आपण पुन्हा एकदा वारकरी संप्रदायातील एक संत सेना महाराज यांचं चरित्र घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. संत सेना महाराज यांचा जन्म वैशाख वद्य द्वादशी रविवारी शके 1190 म्हणजेच इसवी सन 1268 या दिवशी अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूरकडे एक फाटा जातो. त्या फाट्यावर उमरिया नावाचे एक स्टेशन आहे. तेथून एक गड दिसतो. तो गड म्हणजेच बांधवगड या ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते. संत सेना महाराजांचे वडीलही त्यापैकी एक होते. बांधवगड एक वैभवशाली नगर होते. राजा रामसिंग यांच्या दरबारात सेना महाराजांचे वडील श्री देवीदास पंत हे राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य होते. सेना महाराजांच्या आईचे नाव प्रेम कुंवरबाई होते तर पत्नीचे नाव सुंदराबाई होते. सेना महाराजांचा जन्म हा ईश्वरी कृपेने झालेला होता. सेना महाराजांच्या घरी सुरुवातीपासूनच विज्ञानवादी वातावरण असल्यामुळे बालपणापासूनच यांच्यावर समतावादी वैज्ञानिक चिकित्सक संस्कार झालेले होते. त्यांच्या घरी वडील देवीदास पंत, आई प्रेम कुंवरबाई व सेनाजी अशी मंडळी होती. सेनाजी हळूहळू वाढू लागले. वडिलांच्या सहवासात बुद्धी, चौकस, चंचल, बौद्धिक चातुर्याचे संस्कार सेनाजीच्या मनावर होत होते. भजन कीर्तनातून त्यांचे ज्ञान अधिकच वाढत होते. मध्य प्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकचा होता. घरात बादशाही हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले असायचे. अशीच एक गोष्ट सांगतात की एकदा बादशहाने त्यांना हजामतीला बोलवले. वडील देवीदास पंत यांच्याकडून त्यांनी वारकरी पंथाचे बाळकडू मिळवलेले होते. पंढरीचा विठ्ठल हा आपल्या भक्तांच्या मदतीसाठी अनंत रूपे अनंत अवतार घेतो हे त्यांनी वडिलांकडून ऐकलेले होते. त्यामुळे पंढरपूरला वारीतून जाणाऱ्या वारकऱ्यांची ते हजामत करून सेवा करीत असत. सेवा करीत असताना सेना महाराज विठ्ठल भक्तीत रममाण झाले होते. त्यातच पत्नी सुंदराबाई यांना राजदरबारातून हजामतीसाठी सेना यांना बोलाविले असा निरोप मिळाला. सेना घरी येताच त्यांना निरोप देऊ असा विचार करून घरकाम करू लागले. संत सेना मात्र वारकऱ्यांच्या सेवेत मग्न होते. इकडे राजाचा रागाचा पारा चढू लागला. परमात्मा परब्रह्म विठ्ठलाला भक्तावर अनर्थ ओढवू शकतो याची जाणीव झाली. संत सेना महाराजांचे रूप धारण करून पांडुरंग परमात्मा राजा रामसिंग यांचा पुत्र राजा उदयसिंग यांच्या दरबारात धोपटी घेऊन हजर झाले. हजामत करीत असताना उदयसिंग यांचे लक्ष हजामतीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या वाटीकडे गेले तर त्यात परब्रह्म परमात्मा पांडुरंग दिसले. वरती पाहतात तर सेना महाराज हजामत करीत होता. आज सेनाचा हात पण खूप हळुवारपणे हजामत करीत होता. असे म्हणतात की राजा उदयसिंग यांच्या अंगावर कोडाचे डाग होते. नंतर सेना महाराजांना अंगाची मॉलिश करण्यासाठी सांगितले. अंगाची मालिश केल्यानंतर एक वेगळा उत्साह जाणवला. नंतर सेनाला काही सुवर्ण मोहरा दिल्या. सेना आभार मानून निघून गेला. आश्चर्य म्हणजे अंगावरील कोडाचे डाग पण नाहीसे झाले. तेव्हा मात्र राजाला काहीतरी वेगळे असल्याची जाणीव झाली. इकडे सेना भक्तांची सेवा करून दुसऱ्यांच्या प्रहरी घरी निघाला. पत्नी सुंदराबाईने राजाचा निरोप सांगितला. राजाचा स्वभाव रागीट होता आणि सकाळी आलेला निरोप दुसऱ्या प्रहरी मिळाल्याने सेना मनोमन घाबरला. परंतु त्या परब्रह्माचे नामस्मरण करीत घाबरत घाबरत राजाच्या दरबारात पोहोचला. सेनाला पाहून राजा पण आश्चर्यचकित झाला. सेना काही बोलायच्या आत राजाने पुन्हा परत येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा सेना म्हणाला, उशीर झाला. तेव्हा राजा म्हणाला, तू अर्ध्या तासापूर्वी हजामत करून गेला. सेना म्हणाला, नाही हो, मला माफ करा. तेव्हा राजा म्हणाला, मी तुझ्या धोपटीच्या सोन्याच्या मोहरा टाकल्या, जरा धोपटी उघड. तेव्हा सेनाला आश्चर्याचा धक्का बसला. परब्रह्म पांडुरंगाची ही कला बघून सेनाच्या नेत्रातून भक्ती अश्रू गळागळा ओघळू लागले. या चमत्काराचे वर्णन करणारे सेना महाराजांचे संत जनाबाईंचे अभंग उपलब्ध आहेत. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एक हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्रातील भक्तांना जरा सुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजा इतके संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. रामकृष्ण हरी.